jungle. मिरजेत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अवघ्या 24 तासात अटक. महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई. 3 जिल्ह्यामध्ये 27 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार जेरबंद. मिरजेत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या 24 तासात अटक करत मोठी कारवाई केली आहे. तर गुन्ह्यातील संशयित आरोपी किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार भाटी राहणार शांतीप्रकाशनगर झोपडपट्टी रेल्वे फाटकाजवळ गोडमुळशिंगी कोल्हापूर याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात 3 जिल्ह्यामध्ये 27 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासोबतच ऋतुराज सुभाष गजगेश्वर आणि समर्थ शंकर डवरी दोघेही राहणार हरिपूर रोड सांगली असे तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिरजेतील कृष्णाघाट रोडवरील कुदरत कादर मुलांनी राहणार मिरज यांच्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी कशाने तरी काढून घरात प्रवेश करून त्यांच्या घरातील रोख रक्कम लंपास केल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना देण्यात आली होती. तात्काळ महात्मा गांधी चौक पोलिसांनी घडलेल्या गुन्ह्याबाबत तपासाला सुरुवात केली. महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तांत्रिक माहिती संकलित केली. सदरची घरफोडी ही किसन उर्फ बोबड्या कुंभार याने केली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी तात्काळ वरील तिघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता कृष्णाघाट येथील कुदरत मुलानी यांच्या घरात घरफोडी करून रोख रक्कम 50,000 रुपये चोरले असल्याचे त्यांनी कबूल केले. यातील किसन उर्फ बोबड्या कुंभार याच्या विरोधात कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनी 2 वर्षे कालावधीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केल्याची माहिती मिळाली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, अभिजित धनगर, शंकर गायकवाड, नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, अमोल तोडकर, मोहसिन टिनमेकर, राजेंद्र हरगे, रामकृष्ण सुरवसे यांनी केले आहे.